स्टेटमेंट डॉट ओके. तर बघा आपण बघणार आहे आज स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट. तर बघा स्टेटमेंट काय असतं. इन जावास्क्रिप्ट स्टेटमेंट्स आर इन्स्ट्रक्शन दॅट द ब्राउझर एक्झिक्युट्स. ओके. इन स्टेटमेंट इन JavaScript that the browser statements in JavaScript are instructions instructions that the browser executes. ओके. ठीक आहे. काय स्टेटमेंट एक इन्स्ट्रक्शन्स आहे जे की आपण ब्राउझरला देतो आणि ते ब्राउझर काय करतं त्या स्टेटमेंटला, त्या एक्सप्रेशन्सला किंवा त्या इन्स्ट्रक्शन्सला काय करतं, एक्झिक्यूट करतं आणि तशा पद्धतीने आपला कोड रन होत असतो. स्टेटमेंट बनतं कसं, तर स्टेटमेंट हे बनतं तुमच्या एक्सप्रेशन्सनं, ऑपरेटर्सनं, कीवर्ड्सनं आणि त्याच्या व्हॅल्यूजनं. दे आर कंपोज दे आर कंपोज with expressions, ऑपरेटर्स. ओके, इथे ऑपरेटरची गरज लागेल आपल्याला. एक्सप्रेशन्स, ऑपरेटर्स, सम स्पेशल कीवर्ड्स अँड व्हॅल्यूज. ओके. या सर्वांचे मिळून बनते एक स्टेटमेंट. म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलं, डेटा टाइप्स, परत तुमचे ऑपरेटर, ओके, त्याच्या कंडिशन्स, या सर्वांचा यूज करून आपल्याला स्टेटमेंट बघायचं. आपण बघणार अगोदर कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे, कंडिशनल स्टेटमेंट. ओके. आणि एक असतं आपलं लूपिंग स्टेटमेंट. लूपिंग स्टेटमेंट आपण नंतर बघूया. आज बघणार आपण कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये 3 टाईप पडतात, त्याचे सब टाईप पडतील 3. ओके. ठीक आहे. एक येतं इफ, एक येतं इफ एल्स. ओके. आणि एक येतं एल्स एल्स इफ लॅडर. ओके. समजत आहे अनिकेत? स्टेटमेंट काय आहे, एक इन्स्ट्रक्शन आहे जी आपण ब्राउझरला देतो आणि ती एक्झिक्यूट होते. ठीक आहे. ते बनतं कशापासून, तुमच्या एक्सप्रेशन्स पासून, ऑपरेटर पासून, कीवर्ड पासून. ठीक आहे. नंतर त्याचे टाईप पडतात कंडिशनल स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आपण बघू राहिलो कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये येतं इफ, इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर. ओके. सर्वात अगोदर बघूया आपण इफ. ओके. आता बघा इफ मध्ये बघत असताना सर्वात पहिले एक्झाम्पल घेऊया आपण. लेट एज इज इक्वल टू, मी घेतलं इथे 25 किंवा मी इथे 20, हां ठीक आहे, मी 25 इथे एज डिक्लेअर केली व्हॅल्यू. ठीक आहे. आता मी जर का इथे घेतलं इफ स्टेटमेंट. ओके. इफ एज, आता तुम्हाला कंडिशन लावता येते म्हणून इफ एज इज ग्रेटर दॅन 18 जर का असेल तर मला प्रिंट झालं पाहिजे कन्सोलमध्ये, कन्सोल डॉट लॉग, त्याच्यामध्ये प्रिंट झाला पाहिजे यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. आता इथे यू आर, इथे स्ट्रिंग मध्ये घेत आहे मी ही व्हॅल्यू एलिजिबल फॉर वोटिंग. बट इथे होतं काय, ही कंडिशन इथे जर का ट्रू जर का झाली ना, ही कंडिशन ते ट्रू होत असेल ना तरच ही या ब्लॉकमध्ये येतं, नाहीतर या ब्लॉकच्या बाहेरच थांबेल तो. ठीक आहे. इथे आतमध्ये कंपायलर इथे येणार नाही, या ब्लॉकच्या बाहेरच थांबेल. ठीक आहे. समजत आहे? आता इथे मी काय सांगितलं, इफ एज इज ग्रेटर दॅन 18 जर का असेल तर प्रिंट कर यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. आलो मी इथे आणि ते करूया आपण. इथे कमांड नसेल तर इथे
प्रॉम्प्ट घेऊया आपण, पॉवरशेलला डिलीट करूया. नोड फाईलचं नाव काय आहे आपल्या, statement.js, ment.js. ओके, सॉरी, काहीतरी एरर आलाय, बघावं लागलं आपल्याला. काय सांगायला आहे, थ्रो एरर कॅनॉट फाइंड मॉड्यूल स्टेटमेंट, इथे स्पेलिंग मिस्टेक झाला थोडाफार. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. statement.js. ओके, काय आलं, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ओके, का, कारण इथे कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे, एज हे 18 पेक्षा जास्त आहे. एज इथे डिक्लेअर केलेलं आहे मी. ठीक आहे, 25 आहे एज, 18च्या जास्त आहे, म्हणून तिथे काय होतं, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, आता 18च्या खाली असेल किंवा 18 असेल, ओके, तर काय होतं बघा, काहीच एक्झिक्यूट होणार नाही. का, कारण इफच्या इथे फक्त इफचाच ब्लॉक आहे. ठीक आहे, मग आपण इथे मल्टिपल इफ घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणून मी इथे परत एक इफ इथे डिक्लेअर केला. आता इथे सांगू शकतो आपण, जर का इफ एज जर का लेस दॅन 18 असेल, तर सांगायचं आहे की एज जर का 18 पेक्षा कमी असेल, तर यू आर नॉट एलिजिबल. ओके, यू आर नॉट एलिजिबल. क्लिअर आहे, असं सांगू शकतो आपण त्याला. यू आर नॉट एलिजिबल, एज किती आहे, 18 आहे. ठीक आहे, आता इथे मी घेतलं 17 केला मी इथे. ओके, तर बघा काय आलं, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. क्लिअर आहे. आणि जर का एज हे 18च्या वरती असेल किंवा एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जरी असेल ना एज, आणि इथे 18 असेल, तरी सुद्धा इथे काय होणार आहे, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ओके, बट इथे एज हे 17, सॉरी इथे नाही, इथे एज हे 17 असेल, तर काय होणार आहे, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. ओके, आणि एज जर का 19 असेल किंवा 18च्या अभव असेल, ओके, 18च्या अबव असेल, तर काय होणार आहे, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. म्हणजे आपण मल्टिपल इफ सुद्धा इथे अप्लाय करू शकतो इफ स्टेटमेंटमध्ये. ओके, हे झालं आपलं इफ मध्ये. ठीक आहे, आता बघूया आपण एल्स इफ मध्ये. पहिले काय बघितलं आपण, इफ बघितलं, फक्त एक स्टेटमेंट बघितलं. ओके, आता इफ एल्स मध्ये काय होतं, इफ एल्स मध्ये जर का, सॉरी, इफ एल्स मध्ये, एल्स इफ मध्ये नाही, इफ एल्स मध्ये. ओके, इफ एल्स. ओके, आता परत आपण घेऊया मार्क्सचं एक्झाम्पल घेऊया. मार्क, लेट मार्क इज इक्वल टू, इथे 60 जर का असतील, तर ओके, इफ मार्क इज ग्रेटर दॅन 60 असतील, तर कन्सोलमध्ये console.log console.log मध्ये सांगायचं आपल्याला, यू आर पास विथ ए ग्रेड. ओके, यू आर पास विथ ए ग्रेड. ठीक आहे, आणि जर का हे मार्क 60च्या कमी असतील, तर आपण इथे सांगू शकतो एल्स, इथे कंडिशन द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते एक्झिक्यूट होऊन जाईल. ठीक आहे, एल्स, एल्सचा ब्लॉक, जर का कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, आणि जर का कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, जर का कोणतीच कंडिशन आपल्या कोडमध्ये मॅच झाली नाही, तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणेही होणे आहे. जसं की इथे इफ मध्ये काय होत होतं, इथे एकच कंडिशन होती, तर काय होत होतं, फक्त हा ब्लॉक एक्झिक्यूट होत होता, दुसरा ब्लॉक एक्झिक्यूट होत नव्हता. ठीक आहे, तसं आता इफ एल्स मध्ये नाही होणार. आपल्याला इफ जर का घेतलं, त्याच्यासोबत एल्स एल्स जर का असेल, तर इथे कंडिशन लावायची गरज नाही. इथे फक्त आपल्याला कन्सोलमध्ये सांगावं लागेल की
तुमचं एक्सप्रेशन काय एक्झिक्यूट करायचं आहे तुम्हाला, तर आपण सांगू शकतो की यू आर पास विथ बी ग्रेड. ओके. क्लिअर आहे. तर बघा आता मार्क्स किती आहेत, मार्क किती आहे तिथे, मार्क्स करतो मी इथं, ठीक आहे. मार्क्स किती आहेत, 60 आहे. ओके. काय होईल इथे अनिकेत, यू आर एलिजिबल विथ, हे हे वरचं वाला आहे ना, काय करतो याला कमेंट आउट करून ठेवतो मी, म्हणजे फक्त खालचं एक्सप्रेशन दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तर बघा काय सांगत इथे, यू आर पास विथ बी ग्रेड, कारण का मार्क्स किती आहे तिथे, 60 आहेत. इथे ग्रेटर दॅन और इक्वल जरी असले ना, ठीक आहे, इथे इक्वल जरी असले तरी सुद्धा काय होईल, ए ग्रेडने पास होईल तो व्यक्ती, ठीक आहे. बट इथे मार्क्स जर का 60च्या खाली असले, इथे 59 मार्क्स असले इथे, तर काय होईल आता, इथे बी ग्रेड येईल. का, कारण मार्क्स किती आहेत आपल्याकडे आता, 59 मार्क्स आहेत. ओके. क्लिअर आहे. काय डाऊट? हॅलो, काय विचारायचंय, समजत आहे? मग येस सर. ओके. आता बघा, आता आपण ऑड इव्हन जर का आपल्याला काढायचं असेल, ठीक आहे, आपण ऑड इव्हन सुद्धा इफ एल्सने काढू शकतो. एखादा नंबर ऑड आहे का इव्हन आहे, हे कसं चेक करू शकतो आपण, रिमाइंडरने चेक करू शकतो, ठीक आहे. मॉड्युलस फाइंड करून त्याचा करू शकतो. जर का इथे मी एक नंबर घेतला, लेट नम 1 घेतलं मी, इज इक्वल टू कोणती पण व्हॅल्यू घ्या, इथे मी 20 घेतली. ओके, ठीक आहे. आता इथे सांगू शकतो, इथे आपण सांगू शकतो इफ num1 मॉड, आता जर का 2ने भाग जात असेल अशा संख्येला, ती संख्या काय, म्हणजे ती संख्या कोणती असेल, ती संख्या इव्हन संख्या असेल ना, इव्हन नंबर असेल ना तो. येस सर. ओके. आणि जर का त्या संख्येला 2ने भाग जात नसेल तर तो नंबर कोणता राहील, ऑड नंबर राहील तो. ऑड नंबर. ओके. आता बाकी जर का झिरो उरली तर काय होईल, तो नंबर कोणता राहील, ऑड राहील ना, हे सॉरी, तो नंबर कोणता राहील, इव्हन राहील. ओके. इव्हेंट. आणि जर का रिमाइंडर 1 उरला तर तो नंबर कोणता राहील, ऑड राहील. ऑड नंबर. ओके. मग आपण इथे सांगू शकतो कन्सोल डॉट लॉग, इथे num1 ला प्रिंट करू शकतो, num1 कॉमा इज इव्हन करू शकतो आपण, इज इव्हन. ओके, इज इव्हन. ठीक आहे. आणि एल्स मध्ये काय सांगू शकतो, एल्स मध्ये कंडिशन लावायची गरज नाही पडणार, सिम्पली सांगून सांगून देऊ शकतो आपण इथे, कन्सोल डॉट लॉग मध्ये num1 जो आहे तो कॉमा हा ऑड आहे, इज ऑड. जर का कंडिशन सॅटिस्फाय झाली, जर का तो इव्हन असला तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, जर का ऑड असला तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके. क्लिअर आहे. म्हणून हे आलोय मी, बघा 20 इज ऑड, सॉरी 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 सॉरी, नंबर मॉड इक्वल टू टू झिरो. इक्वल इक्वल झिरो. जर का रिमाइंडर झिरो मिळाला तर, ठीक आहे, 20 इज इव्हन. आता इथे मी 21 केलं, 21 केलं तर काय येईल इथे, 21 इज ऑड. क्लिअर आहे, समजत आहे? येस सर. ओके. काय डाऊट या एक्झाम्पल मध्ये, काही विचारायचं आहे तुम्हाला? हॅलो. नाही सर, क्लिअर. ओके. अनिकेत. तर काय सर थोडा इकडे डिस्टर्ब होतो मला, लिख. म्हणजे समजत नाहीये?
हाँ सर। प्रॅक्टिस करावं लागेल. मग तुला मी सांगितलं होतं की लॉजिकल ऑपरेट सर्वच्या सर्व ऑपरेटर तुम्हाला इथे त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. आता इथे काय होतं माहिती आहे, इथे फक्त कंडिशन लावत आहे. बाकी इथे काय होत आहे, हा तर सिंटॅक्स आहे. इफ मध्ये जर का आपण हे घेतलं तर हे जर का स्टेटमेंट इथे ट्रू झालं, ठीक आहे, जे आपण इथे राईट केलंय, तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर का हे स्टेटमेंट इथे फॉल्स झालं, ठीक आहे, इथे ट्रू आणि फॉल्स मध्ये चालतं हे, ठीक आहे. जर इथे कंडिशन ही ट्रू झाली तर हा ब्लॉक हे एक्झिक्यूट होईल. ओके. जर इथे कंडिशन फॉल्स झाली तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणेच होणे आहे. ओके. इथे पण सेम एज इट इज. इथे जर का मार्क हे 60च्या वरती असतील तर काय होईल, हा तुमचा जो ग्रेड आहे तो पास तुम्ही एने होणार आहे. जर का इथे मार्क 60च्या कमी असतील तर तुमचा हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. जर का इथे तुम्ही 59च्या ऐवजी तुम्ही 1 जरी मार्क टाकला ना अनिकेत, तरी सुद्धा तुमचा इथे तुम्ही पास हे बी ग्रेडनेच होणार आहे. ठीक आहे. कारण की आपण तिथे कंडिशनच तशी लावलेली आहे. आणि तुम्ही इथे 60च्या वरती तुम्ही 1000 जरी मार्क्स टाकले, नाही 100 पर्यंत, तुम्ही 1000 जरी मार्क्स टाकले तरी सुद्धा तुम्ही ए ग्रेडनेच पास होणार आहे तिथे. म्हणजे तुमची कंडिशन जिथे सॅटिस्फाय होते ना, तो ब्लॉक तिथे एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल थोडीफार याची. ठीक आहे. याच्यानंतर आहे एल्स इफ लॅडर. ओके. आता काय होत होतं, आपण फक्त इथे काय करत होतो, दोनच कंडिशन चेक करत होतो. जर का ऑड जर का इव्हन असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला पाहिजे, नाहीतर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट झाला पाहिजे. किंवा मार्क जर का 60च्या वरती असतील तर तुम्ही ए ग्रेडने पास होणार, आणि जर का नसतील तर तुम्ही बी ग्रेडने पास होणार. ठीक आहे. परंतु आपल्याकडे असे काही एक्झाम्पल्स असतील किंवा अशा काही कंडिशन्स असतील जिथे तुम्हाला मल्टिपल कंडिशन्स ह्या चेक कराव्या लागतील, तर तुम्ही तिथे इफ एल्स किंवा इफ इफ यूज करू शकतो आपण. परंतु बेटर ऑप्शन्स आपल्याकडे आहे एल्स इफ लॅडर. ठीक आहे. म्हणून मी आता इथे आपल्याला एक एफचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया, लेट युनिट. ओके. लेट युनिट इज इक्वल टू, इथे किती पण युनिट आपण सध्या एक व्हॅल्यू डिक्लेअर करून घेऊया. लेट युनिट इज इक्वल टू 50. ओके. आता युनिट इथे मी 50 डिक्लेअर केले. क्लिअर आहे. ओके. इलेक्ट्रिक युनिट घेऊया, इलेक्ट्रिक युनिटचं एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. आता म्हणून एक युनिट, आता बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू 50 जर का असतील, ठीक आहे, युनिट हे लेस दॅन ऑर इक्वल टू 50 असतील, तर कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण सांगू शकतो पर युनिट चार्जेस किंवा पर युनिट प्राइस किती असली पाहिजे. ठीक आहे. हे आपण इथे डिसाईड करू शकतो. ठीक आहे. आता थोडाफार सिंटॅक्स वाढत आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर इफ मध्ये काय होत होतं, इफ मध्ये फक्त एक इफ नावाचा इफ एक कीवर्ड होता. तो कीवर्ड यूज करून आपण एक स्टेटमेंट राईट करत होतो, कंडिशनल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये तो ब्लॉक जर का सॅटिस्फाय झाला किंवा ती कंडिशन जर का सॅटिस्फाय झाली तर काय होत होतं, तो ब्लॉक एक्झिक्यूट होत होता. ठीक आहे. नाही तर तो एक्झिक्यूट होत नव्हता. आपण परत इफचं परत इफ कंडिशन लावून तिथे दुसरा ब्लॉक एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. बट नंतर काय घेतलं आपण, इफ एल्स घेतलं. इफ एल्स मध्ये काय होत होतं, जर का इफचा ब्लॉक एक्झिक्यूट म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर काही ना काहीतरी आपल्याला स्क्रीनवरती शो झाला पाहिजे ना. म्हणून काय होतं, आपण इफ एल्स घेतला. ठीक आहे. इफ एल्स मध्ये काय होतं, इफ एल्स मध्ये जर का इफचा ब्लॉक किंवा इफची कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन जर का ट्रू झाली तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, कंडिशन ट्रू नाही झाली तर फॉल्स होईल, एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. म्हणजे एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके. नंतर आलं एल्स इफ लॅडर. ओके. एल्स इफ लॅडर मध्ये आपण घेऊया इफ. ओके. त्याच्यामध्ये काय सांगितलं मी, आपल्या पर युनिट प्राइस किंवा चार्जेस, पर युनिट प्राइस घेऊया आपण. ठीक आहे. पर युनिट प्राइस, जर का आपले इलेक्ट्रिकचे युनिट हे 50 पेक्षा कमी असतील किंवा 50 असतील तर पर युनिट प्राइस इज ₹5. आपण ती इज ₹5 किंवा ₹5 असंही करू शकतो.
ठीक आहे, इज 5 रुपीज. ओके. आता काय सांगितलं मी, इथे एल सी प्लॅटर म्हणून इथे घेऊया आपण एल्स. इथे एल सी प्लॅटर याला रीड करतात, परंतु इथे आपल्याला एल्स इफच घेत असतो आपण. ठीक आहे, म्हणून इथे आला एल्स इफचा ब्लॉक. ओके, सॉरी, एल्स इफ आणि या पद्धतीने. ओके. आता या एल्स इफच्या ब्लॉकमध्ये इथे येईल आपली कंडिशन. ठीक आहे, काय येईल आपली कंडिशन. तर कंडिशन काय लावू शकतो आपण व्हेरिएबल काय डिक्लेअर केला, व्हेरिएबल डिक्लेअर केला युनिट नावाचा. ओके, म्हणून इथे काय येईल युनिट. ओके, काय येईल तिथे युनिट. ओके, ठीक आहे. युनिट लेस दॅन इक्वल टू 100 घेतले मी आता. युनिट लेस दॅन इक्वल टू 100. ठीक आहे, मग या ब्लॉकमध्ये काय घ्यायचं आपल्याला, आपल्या पर युनिटची प्राइस किती असली पाहिजे. पर युनिट प्राइस इज 10 रुपीज. ओके. आता बघा, युनिट जर का 50 किंवा 50 एवढे असतील, 50 असतील किंवा 50च्या खाली असतील, तर आपल्या प्रत्येक युनिटची प्राइस किती रुपीज असेल, 5 रुपये असेल. ओके. जर युनिट हे 100 ते 50 असतील किंवा 100 असतील, तर आपल्या युनिटची प्राइस किती असली पाहिजे, 10 रुपये. ओके. आणि जर का इथे आपण घेतला एलसी, म्हणजे मल्टिपल एलसी किंवा मल्टिपल आपण इथे कंडिशन लावू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. युनिट लेस दॅन इक्वल टू, मी घेतलं इथं 150. ओके, आपण इथे परत सांगू शकतो कन्सोलमध्ये, कन्सोल डॉट लॉग पर युनिट प्राइस इज 15 रुपीज. ओके, परत मी एक ब्लॉक इथे घेतो हा. ठीक आहे, इथे सांगू शकतो आपण युनिट जर का 200 असतील किंवा 200 पेक्षा कमी असतील, 200 असतील किंवा 200 पेक्षा कमी असतील, तर आपण काय सांगू शकतो, त्याची प्राइस असेल 20 रुपीज. ओके. आणि जर का एल्स इथे वेगळेच आपलं युनिट असतील किंवा याच्यापेक्षा वेगळे युनिट असतील काही, तर आपण तिथे सांगू शकतो कन्सोलमध्ये पर युनिट प्राइस इज 25 रुपीज. ओके, कळत आहे. थोडा कोड आता वाढत आहे आपला. ओके. आता बघा, युनिट किती आहेत, 50 आहेत. ठीक आहे, 50 युनिट आहेत. युनिट किती आहेत, 50 आहेत. ओके. जर का हे युनिट 50 असतील, तर काय सांगितलेलं मी, प्राइस किती पाहिजे, 5 रुपीज पाहिजे, म्हणून इथे 5 रुपीज झालं. ओके. आता इथे युनिट लेस दॅन इक्वल टू 50, ओके, किंवा 50 असतील तर, आता इथे 49 जरी असले युनिट, ठीक आहे, 49 असले तरी सुद्धा आपली प्राइस किती असेल, 5 रुपीजच असेल. ओके. बट इथे आपले युनिट जर का 51 असतील, तर इथे 10 रुपीज आलेत आता. ओके, आपल्या युनिटची प्राइस किती होईल आता, 10 रुपीज होईल. ओके. किंवा इथे 100 जर युनिट असले ना, तरी सुद्धा आपल्या युनिटची प्राइस ही 100 रुपयाच असेल, हे 10 रुपयेच असेल. ठीक आहे, म्हणजे 51 ते 100 रुपये, 51 ते 100 जर का युनिट पडले आपले, तर आपल्या युनिटची प्राइस किती राहील, 10 रुपये राहील. ठीक आहे. परत आता आपल्या युनिट इथे 101 झाले, 101 झाले इथे युनिट आपले, 101. तर इथे कंडिशन काय लावलेली आहे आपण, 150 ते 100 पर्यंत जर का आले ना युनिट आपले, तर आपल्याला इथे किती प्राइस असेल त्या युनिटची, पर युनिटची प्राइस किती असेल, 15 रुपीज. ओके.
तर या पद्धतीने 15 रुपीज येतील आपण. ओके. जर का ते युनिट आपले 150 किंवा 150च्या वरती असतील, 150 असले तरी सुद्धा ते किती असतील, 150 असले, इथे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू 150 केलेले, म्हणून त्याची प्राइस आपल्याला 15 रुपीजच येणार आहे. ओके. बघा या पद्धतीने. ओके, ठीक आहे. आणि जर का ते युनिट हे ना 151च्या वरती गेले, तेव्हा आपल्याला त्याची प्राइस 20 रुपीज येईल. कितीपर्यंत? 200 पर्यंत. आपण कंडिशनच लावलेली आहे तशी 200 पर्यंत. ठीक आहे. म्हणून इथं जर का युनिट आपल्या 200 असतील ना, तर आपल्याला आपले आपले पर युनिटची प्राइस किती राहील आपली? 20 रुपीज राहील. ओके. या पद्धतीने 20 रुपीज. बट आपले युनिट हे 200+1 असतील, तर आपल्या युनिटची प्राइस ही 25 रुपीज असेल. आता 25च्या 200च्या वरती आपले युनिट 500 असतील, तरी सुद्धा त्याची प्राइस 25 राहील. आणि 5000 जरी असतील, तरी सुद्धा त्याची प्राइस ही 25 राहील, कारण की आपण कंडिशनच तशी यूज केलेली आहे. ओके. हे झालं आपलं एलसी प्लॅडर. अशा प्रकारे आपलं कंडिशनल स्टेटमेंटमध्ये एवढंच होतं आपलं. इफ एल एल्सिफ नाही, सॉरी, इफ, इफ एल्स आणि एल्सिफ प्लॅडर. ओके.